नमस्कार, मी ज्ञानदा कदम. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुपरफास्ट बातम्यांच्या चक्रामध्ये न अडकता दिवसभरातल्या वेचक, वेधक आणि निवडक बातम्या या बुलेटिनमध्ये तुम्हाला दिसणार आहेत. आणि हेच आहे या बुलेटिनचं वेगळेपण. कोणती बातमी जशी आहे तशी, कोणती भेसळ न करता, विस्तृत मांडणीसह आणि 360 अँगलसह तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. तर सुरुवात करूया आजच्या बुलेटिनला. बातमी तुमच्यासाठी, बातमी तुमच्यासोबत. आज बुलेटिनमध्ये आपण काय बघणार आहोत, तर आपली पहिली बातमी असेल ही विनेश फोगाटची. विनेश फोगाटच्या पॅरिस ऑलिम्पिकचा दुर्दैवी अंत. 100 ग्रॅम वजनानं भंगलं कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न. विनेश फोगाटच्या वाढीव वजनाच्या ब्लंडरला जबाबदार कोण? नेमक्या कोणत्या चुका झाल्या? 1952 सालातील खाशाबा जाधव आणि आता 2024 मध्ये विनेश फोगाट, दोघांच्या कुस्तीच्या ऑलिम्पिकचं सुवर्ण पदक नेमकं कसं हुकलं आणि सुवर्ण पदकाचं स्वप्न कसं राहिलं अधुरं? बांगलादेशमध्ये कट्टरतावाद्यांचा धुडगूस. हिंदूंना लक्ष्य केलं जात असल्यानं भारतीय सीमेवर निर्वासितांचे लोंढे. शंभर ग्रॅम हे वजन असतं तरी किती? माझ्या हातातला हा छोटासा रिमोट किंवा एक छोटं कॅडबरी चॉकलेट, एक मीडियम साईजचं बेसिक कॉटनचं टी शर्ट किंवा मग ॲपल कंपनीचा मॅजिक माऊस. पण या 100 ग्रॅम वजनानं आज कोट्यवधी भारतीयांची घोर निराशा केली आहे. भारतापासून ऑलिम्पिकमधलं गोल्ड मेडल हिसकावलंय. 125 वर्षांनंतर चालून आलेली ही संधी फक्त 100 ग्रॅमनं हिरावली गेली. तर ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात भारतीय कुस्तीसाठी एक सुवर्ण दिवस उगवला. हरियाणाची छोरी, देशाची संघर्ष कन्या म्हणून जिची गेल्या काही काळात ओळख बनली आहे, त्या विनेश फोगाटनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या कुस्तीत फायनल गाठली होती. अवघ्या देशानं जल्लोष केला. आजचा दिवस गोल्डन डे ठरणार अशी प्रत्येकाला अपेक्षा होती. पण दुपारीच एक धक्कादायक बातमी आली आणि आजचा दिवस भारतीय कुस्तीसाठी गोल्डन डेच्या ऐवजी ब्लॅक डे ठरला. ती बातमी होती विनेश फोगाटच्या डिस्क्वालिफिकेशनची. तर विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये फायनलच्या काही तास आधी थेट अपात्र ठरली आणि 150 कोटी भारतीयांच्या अपेक्षांना सुरुंग लागला. विनेश फायनल खेळणार नाही अशी घोषणा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं केली. यामागचं कारण खरं तर नियमामध्ये बसणारं असलं तरी अनेकांना हे कारण हैराण करणारं होतं. विनेशचं वजन म्हणजे घडलं नेमकं काय, तर विनेशचं वजन ती ज्या वजनी गटामध्ये खेळत होती त्यापेक्षा जास्त भरलं. विनेश 50 किलो फ्रीस्टाईल या प्रकारामध्ये फायनलला पोहोचलेली. विनेशचं वजन नियमापेक्षा जास्त भरलं. मग विनेशनं हे वजन कमी करण्यासाठी हर प्रकारे मेहनत केली. ती रात्रभर जागी होती. जॉगिंग, रनिंग, सायकलिंग, इतकंच काय तर तिनं आपल्या शरीरातली पाण्याची पातळी सुद्धा कमी केली. आयोच्या अध्यक्षा PT उषा यांनी माहिती दिल्याप्रमाणे शेवटच्या क्षणी विनेशनं अगदी आपले केसही कापले, तर आपल्या कपड्यांमध्ये सुद्धा बदल केला. पण तरी सुद्धा 100 ग्रॅमनं घात केला. 100 ग्रॅम वजन जास्त भरलं आणि थेट विनेशला अपात्र ठरवलं गेलं. आता तुम्हाला वाटेल की फक्त 100 ग्रॅम तर वजन जास्त होतं, त्यात काय झालं, थोडंसं ॲडजस्ट करता आलं असतं की. पण प्रेक्षकांनो, हे ऑलिम्पिक आहे. याचे नियम प्रचंड कठोर आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा तितकीच काटेकोर असते. वजनाबाबतचे हेच नियम नेमके आहेत काय, याबद्दल आम्ही थेट महाराष्ट्र केसरी आणि रुस्तमे हिंद अमोल बुचडेंनाच विचारलं. विनेशच्या बाबतीत जे घडलं ते खरंच दुर्दैवी आहे.
जे नवीन नियम आहेत त्या नियमाप्रमाणे जर विनेशची काल जुन्या नियमांप्रमाणे कालच जर फायनल झाली असती तर आपल्याला गोल्ड पाहायला मिळाला असतं. थोडेसे नवीन नियम असे असल्यामुळे की दुसऱ्या दिवशी देखील मल्ल ज्या गटामध्ये खेळतो आहे त्या गटामधलं वजन 1 ग्रॅमनी सुद्धा जास्त असावं लागत नाही असा तो नियम आहे. आणि 1 ग्रॅम जरी म्हणजे आता 100 ग्रॅममुळे आपण हळहळ करतोय ते 1 ग्रॅम जरी जास्त असेल तरी डिस्क्वालिफाय झाली असती विनेश. तर ऑलिम्पिक ही प्रचंड मोठी स्पर्धा आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी कुस्तीपटू 24 तास प्रशिक्षक आणि इतर सपोर्ट स्टाफच्या नजरेखाली असतात. त्यांनी काय आणि किती खायला हवंय, काय प्यायला हवंय, कधी खायला हवंय हे सगळं काही ठरलेलं असतं, निश्चित असतं. विनेश फोगाट फायनल आधी सलग 3 सामने खेळली होती. त्यामुळे फायनलसाठीची तयारी आणि वजन वाढणार नाही याची काळजी घेणं खूप गरजेचं होतं. मग फायनलच्या आधी नेमकं कुठे चुकलं आणि या सगळ्याला नेमकं जबाबदार कोण, याबद्दल सुद्धा अमोल बुचडेंनी आपलं मत व्यक्त केलंय. जबाबदारी तर ही मे बी आपल्या इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननी घ्यायला हवी आहे. कारण ह्या लेवलला मला तर असं कळलं की त्यांनी तिथं डिफीट पण केलं होतं की आम्हाला थोडी संधी द्या, अजून कुस्ती होईपर्यंत आम्ही हिचं वजन तुम्हाला पाहिजे 50 किलो आणून दाखवतो. परंतु ऑलिम्पिक समिती पुढे जे निर्णय जेव्हा जे नियमावली ठरलेली असती ती काटोकाट आणि एकदम परफेक्टली ते फॉलो करतात. परंतु हे आपल्या हातात होतं. पण साथ नक्कीच विनेशच्या फिजिकली फिटनेसची होती की तिला तेवढं 100 ग्रॅम शेवटचं कमी करायला मे बी झालं नसेल. आता या परिस्थितीमध्ये सगळ्यांनाच एक प्रश्न असा पडलाय की ज्या पद्धतीनं विनेश डिस्क्वालिफाय झाली, अपात्र ठरली, ते टाळता आलं असतं का? लढतीपूर्वी विनेशनं नेमकी काय काळजी घ्यायला हवी होती ते सुद्धा पाहूया. काय की विनेशची शारीरिक परिस्थिती, तिची वजन कमी करण्याची कॅपॅसिटी आणि तिच्या पाठीमागे असलेला सपोर्ट स्टाफ किंवा तिच्या पाठीमागे असलेली टीम यांचं गणित हे जुळायला पाहिजे होतं. आणि साहजिकच तुमच्यासोबत वेइंग मशीन असतं, तुम्ही कधीही वजन करू शकता. परंतु पूर्ण दिवसामध्ये थकल्यानंतर आणि पुन्हा जे वजन कमी करून आप झालेलं वजन आणि ते पुन्हा कमी करणं याचा सराव थोडासा व्हायला पाहिजे होता. तर कुठेतरी चुकलं, कुणाचं तरी चुकलं आणि त्यामुळेच पदक हुकलं असं मत अमोल बुचडेंनी व्यक्त केलंय. ऑलिम्पिकची जी स्पर्धा आहे ना, ती स्पर्धा विनेशसाठी कायमच संघर्षमय राहिली आहे. किंवा दुर्दैवी असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती अजिबातच ठरणार नाही. कारण असं म्हणतात की मेहनतीला जोड लागते ती नशिबाची, आणि अगदी हेच नशीब किमान ऑलिम्पिकच्या स्पर्धांमध्ये तरी विनेशसोबत पाहायला मिळालं नाही. 2016 सालचं रिओ ऑलिम्पिक, विनेशकडनं सगळ्यांनाच पदकाची मोठी अपेक्षा होती आणि कुस्तीमध्ये पदक आणणारच असा विनेशला सुद्धा मोठा विश्वास होता. पण सामन्यादरम्यान एक मोठी दुखापत झाली आणि पाणावलेल्या डोळ्यांनी तिला ती लढत सोडावी लागली. मग 2021ची कहाणी सुद्धा अशीच होती. 2021च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोरोनामुळे विनेशची तयारी काहीशी कमी पडली आणि क्वार्टर फायनलमध्येच विनेशचं आव्हान संपुष्टात आलं. ऑलिम्पिकमधली ही नशिबाची साथ तिला पॅरिसमध्ये सुद्धा काही लाभली नाही. पण विनेश काही सामान्य खेळाडू नाहीये. विनेश ही पुरती जिद्दी मुलगी आहे. विनेश ही सध्याची भारताची अनुभवी आणि अव्वल पैलवानांपैकी एक आहे. तिच्याकडे आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा दांडगा अनुभव आहे. 2014, 2018 आणि 2022 या तीनही गेम्समध्ये विनेशनं कशी कामगिरी केली ते आपण स्क्रीनवर पाहतोय. या तीनही वर्षात 3 कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये तिनं सुवर्ण पदक जिंकल्याचा विक्रम केलाय. एशियन गेम्स आणि एशियन चॅम्पियनशिपचं सुवर्ण पदक मिळवणारी विनेश पैलवान आहे आणि हा सगळा काही तिचा लौकिक आहे. तर विनेश फायनलमध्ये पोहोचली आणि सोशल मीडियावरती विनेशच्या विजयासोबत चर्चा सुरू झाली. ती 2023 मधल्या म्हणजे गेल्याच वर्षीच्या दिल्लीतल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाची. आंदोलनकर्ती म्हणून रस्त्यावरती उतरलेली विनेश फोगाट, तिला फरफटत नेणारे पोलीस, हाच तो फोटो आहे. आणि हा फोटो समाज माध्यमांवरती तेव्हाही व्हायरल झाला होता आणि विनेश फायनलमध्ये पोहोचल्यावरही.
थेट देशाच्या सरकारशी पंगा घेणारं कुस्तीपटूंचं हे आंदोलन देशभरात गाजलं. आपल्याच देशाच्या व्यवस्थेशी लढून त्याचा विरोध केल्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विनेश ऑलिम्पिकमध्ये खेळत होती. त्यामुळे विनेश कशी कामगिरी करतेय, विनेश कुठवर पोहोचतेय याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या. उत्तम खेळ करूनही, प्रचंड मेहनत घेऊनही विनेशची आणि पदकाची ही कहाणी यंदाच्याही ऑलिम्पिकमध्ये अधुरीच राहिली. तर विनेशला आम्हाला हेच सांगायचंय, विनेशला आपल्याला आता सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण विनेशचा एक फोटो आज आपल्या सर्वांनीच पाहिलेला असेल. तर विनेश, तुझा हा विषण्ण अवस्थेमध्ये बसलेला फोटो आज प्रत्येक भारतीयाच्या मनाला अक्षरशः चटका लावून गेलाय. जिनं वर्ल्ड चॅम्पियन समोर सुद्धा हार मानली नाही, तिला असं हताश पाहणं हे प्रचंड वेदनादायी होतं. पण विनेश, तू जिद्दीचं दुसरं नाव आहेस, तू संघर्षाचं दुसरं नाव आहेस. तू खचणार नाहीस, तू हरणार नाहीस याची आम्हाला खात्री आहे. संघर्ष करणाऱ्यांसाठी अटल बिहारी वाजपेयी खूप सुंदर लिहून गेलाय. बाधाएं आती है आए, घिरे प्रलय की घोर घटाए, पाँव के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएं, निज हाथों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. विनेश, तुझ्या संघर्षात, तुझ्या प्रवासात प्रत्येक देशवासी आज तुझ्या सोबत आहे. तू कधी विसरू नकोस की तूच आमची गोल्डन गर्ल आहेस आणि तूच आमचं ऑलिम्पिकचं मेडल सुद्धा आहेस. आणि 1952 साल हे साल अधोरेखित करण्याचं कारण म्हणजे 1952 साली सुद्धा भारताची सुवर्ण पदकाची संधी अशीच काहीशी हुकली होती. आणि योगायोग असा की ती सुद्धा कुस्तीची स्पर्धा होती. आज वजनामुळे आपलं पदक हुकलं, पण 1952 साली नेमकं काय घडलं होतं आणि कोण होते ते कुस्तीपटू, यापुढे पाहूया. तर आपल्या देशापासनं, भारतापासनं कुस्तीमध्ये नशिबानं गोल्ड हिरावण्याची सुरुवात झाली ती हेल्सिंकी ऑलिम्पिकपासनं. 1952 सालच्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्ती वगळता भारताचं ऑलिम्पिकमधलं आव्हानच संपुष्टात आलं होतं. त्यामुळे झालं काय? त्यामुळे प्रशिक्षक आणि खेळाडू हे युरोपातलं शहर फिरण्यासाठी निघून गेले. अशी गोष्ट सांगितली जाते की युरोप फिरण्याच्या सगळ्या नादात प्रशिक्षक खाशाबा जाधव यांच्या मॅचबद्दल सुद्धा विसरून गेलेले. खाशाबा मात्र फिरायला गेले नव्हते. फिरायला न जाता खाशाबा कुस्तीचे सामने बघण्यासाठी थांबलेले. खाशाबा जाधव सामना बघत होते आणि त्याच वेळेला लाऊड स्पीकरवरनं त्यांच्याच नावाचा पुकारा झाला. म्हणजे खाशाबांचं नाव पुकारलं गेलं. आपलं नाव खाशाबांनी ऐकलं आणि मग त्यांनी लगेच चौकशी केली की आपलं नाव का पुकारलं गेलं. तर त्यांना समजलं की पुढचा सामना हा त्यांचाच होता. पण त्यावेळेला खाशाबांसोबत भारतीय संघातलं कुणीही नव्हतं. खाशाबा सामन्यासाठी मॅटवरती उतरले. नशिबानं पहिलाच प्रतिस्पर्धी आलाच नाही, त्यामुळे त्यांना बाय मिळाला. मग कॅनडा, मेक्सिको आणि जर्मनीच्या मल्लांवरती त्यांनी लीलया मात केली. क्वार्टर फायनलची लढत रशियाच्या मेमेद बयोव विरुद्ध होती आणि ही लढत तासाभरापेक्षा जास्त चालली. पण तिथे खाशाबांना 0-3 असा पराभव पत्करावा लागला. ही मॅरेथॉन लढत खेळल्याच्या नंतर खाशाबा प्रचंड दमले होते आणि स्वाभाविक सुद्धा आहे. पण पुढच्या 15च मिनिटात त्यांना पुढची फेरी सुद्धा खेळावी लागली. खरं तर ऑलिम्पिक स्पर्धेत असा नियम आहे की 2 सामन्यांमध्ये खेळाडूला अर्ध्या तासाची विश्रांती देणं आवश्यक आहे. पण हे सगळं नाट्य घडत असताना, खाशाबांसोबत हे होत असताना खाशाबा तिथे एकटेच होते. संघाचे व्यवस्थापकच उपस्थित नव्हते. त्यामुळे खाशाबांची बाजू उचलून धरायला, भक्कमपणे मांडायला तिथे कुणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळे मग खाशाबांनी सुद्धा विरोध केला नाही. जपानच्या शोहोची इशी या मल्लासोबत खेळायला ते मॅटवरती उतरले. पण शरीर इतकं थकलं होतं, इतकं दमलं होतं की थोड्याच वेळात 0-3 असा त्यांचा पराभव झाला आणि भारताला कांस्य पदकावरती समाधान मानावं लागलं. तर 1952 मध्ये खाशाबा जाधवांनी कुस्तीत मिळवलेलं पहिलं वैयक्तिक पदक ते होतं.
ते कांस्य पदकाचे मानकरी ठरले, पण खरं तर ते फायनल सुद्धा खेळू शकले असते. नियम डावलले गेले आणि त्यावेळी खाशाबांच्या लागोपाठ 2 लढती सुद्धा खेळवल्या गेल्या. दुर्दैवानं दाद मागण्यासाठी तेव्हा त्यांच्यासोबत ना कोणी प्रशिक्षक होते ना सपोर्ट स्टाफ. आज 72 वर्षांनी परिस्थिती बरीच वेगळी होती. लाखोंचं मानधन घेणारा सपोर्ट स्टाफ दिमतीला होता. सिस्टीम सोबत होती, पण तरीसुद्धा 100 ग्रॅम, फक्त 100 ग्रॅममुळे पदक हुकलं आणि इतिहास घडवण्याची संधीसुद्धा. तर बुधवारचा दिवस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी धक्कादायक ठरलेला असताना आपल्या शेजारच्या बांगलादेशात आता कट्टरतावाद्यांनी अक्षरशः धिंगाणा घालायला सुरुवात केलेली आहे. तर शेख हसीना यांनी बांगलादेश सोडलं. आरक्षणाविरोधात सुरू झालेला लढा शेख हसीना हटावपर्यंत आला आणि आंदोलकांना त्यामध्ये यश सुद्धा मिळालं. पण शेख हसीना यांनी मागे सोडलेला बांगलादेश सध्या जळतोय आणि आगीमध्ये होरपळतायत ते बांगलादेशमधले हिंदू. इथे हिंदू घरांना टार्गेट केलं जातंय. हिंदूंची घरं पेटवली जातात, हिंदूंची घरं लुटली जातात. हिंदूंची फक्त घरच नाही तर हिंदूंच्या मंदिरांची सुद्धा नासधूस सुरू आहे. बांगलादेशातल्या मेहपूर इथे इस्कॉन मंदिराला आग लावली जाते. बांगलादेशातले हिंदूच नाही तर अहमदिया मुस्लिम सुद्धा लक्ष्य केले जातात. जाळपोळ, लुटालूट आणि दगडफेकीमुळे बांगलादेशमधल्या हिंदूंच्या हल्ल्यासंदर्भात अखेर आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना संसदेमध्ये निवेदन द्यावं लागलं. Properties of individuals associated with the regime were torched across the country. What was particularly worrying was that minorities, their businesses and temples also came under attack at multiple locations. The full extent of this is still not clear. तर बांगलादेशातला सत्तापालट म्हणजे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे असं म्हणणाऱ्यांना आता चांगलीच किंवा सणसणीत चपराक बसली आहे. विरोध जर का शेख हसीना यांना होता तर मग हिंदू टार्गेटवर का आहे? मंदिरांना आग का लावली जाते? शेख हसीना यांनी आंदोलकांना रजाकार म्हटलं होतं. या आंदोलनाच्या पाठीमागे कट्टरतावादी संघटना आहेत असा आरोप केला जात होता आणि तीच भीती आता खरी होताना दिसते. बांगलादेशातल्या आंदोलनाचं आणि कट्टरतावादी संघटनांचं कनेक्शन काय, हा प्रश्न आम्ही ब्रिगेडियर हेमंत महाजन सरांना विचारला. यामध्ये कट्टर म्हणजे जे जमात इस्लामीचे लोक ते घुसलेले आहेत. याच्याशिवाय पाकिस्तानचे एजंट्स घुसलेले आहेत. त्याच्याशिवाय हजारो कैद्यांना सोडण्यात आलं, ते कैदीसुद्धा यामध्ये घुसलेले आहेत आणि हिंसाचार आणि अराजकता ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि जे रक्षण करणारे लोक असतात म्हणजे पोलीस किंवा अर्धसैनिक दलं किंवा सैन्य, ते काहीही काम करत नाहीये. उलट पोलीस रक्षण करायच्या ऐवजी ते आता आंदोलन करतायत की आमचं रक्षण करा. तर ब्रिगेडियर सरांच्या बोलण्यातनं लक्षात आलेलंच असेल की बांगलादेशात नेमकं काय घडतंय आणि कोण काय घडवतंय. बांगलादेशमध्ये कट्टरतावाद्यांनी आता हिंदू आणि शेख हसीना यांच्या आवामी लीगचे नेते आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळेच आता बांगलादेशातनं हिंदू आणि काही आवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा भारताच्या दिशेनं धाव घ्यायला सुरुवात केली आहे. परिणामी सध्या 4000 किलोमीटरपेक्षा जास्त असलेल्या भारतीय सीमेवर बांगलादेशातनं लोंढेच्या लोंढे धडकू लागलेत, येऊ लागलेत. आज बांगलादेशमध्ये 2 प्रकारच्या लोकांवरती हल्ले केले जात आहेत. एक तर जे आवामी लीगचे सपोर्टर्स आहेत त्यांच्यावरती, त्यांचे नेते मारले जात आहेत, त्यांच्या सपोर्टर्सच्या घरावरती हल्ले केले जात आहेत. आणि जो दुसरा सर्वात मोठा जो ग्रुप आहे तो म्हणजे तिथे असलेले हिंदू. आपल्याला माहिती पाहिजे की 71च्या लढाईमध्ये पाकिस्तानी सैन्याने 40 लाख बांगलादेशींना मारलं होतं आणि यामधील 10 लाख हे आवामी लीगचे सपोर्टर्स होते आणि 30 लाख हे बांगलादेशमधले हिंदू होते. आता तशाच प्रकारचा जो प्रयोग आहे तो केला जातो आहे. तर या बातमीमध्ये आतापर्यंत आपण 2 मुद्दे पाहिलेले आहेत. पहिला मुद्दा हिंदू टार्गेट केल्याचा बांगलादेशमध्ये, तर दुसरा मुद्दा
भारतामध्ये कदाचित होऊ शकणाऱ्या घुसखोरीबद्दलचा। बांगलादेशमध्ये क्रांती झाली आहे, बंड झालंय। ही क्रांती विद्यार्थ्यांनी केली असं ज्यांना वाटतंय त्यांनी जरा आत्ता टेलिव्हिजन स्क्रीनवरची ही दृश्य बघा। ही दृश्य आहेत शेख हसीना यांच्या घरात धुडगूस घालणाऱ्या आंदोलकांची। पलंगावरती लोळणारे, त्यांच्या घरात तोडफोड करणारे, या सगळ्या आंदोलकांनी शेख हसीना यांच्या घरात घातलेला हा धिंगाणा अवघ्या जगानं पाहिला। पण हे आंदोलक इथेच थांबले नाहीत, त्यांनी घरातल्या सामानाची लुटालूट सुद्धा केली। तर दृश्यांमधनं आपण पाहिलं की शेख हसीना यांच्या घरातल्या सामानाची नासधूस कशी झाली, लुटालूट कशी झाली। या दृश्यांनंतर बांगलादेशच्या संसदेत काय घडलं ते आपण पाहूया। आंदोलनकर्त्यांनी संसदेत घातलेला हा गोंधळ लाज काढणारा होता आणि हे दृश्य बघताना एकच प्रश्न मनात येत होता, खरंच हे आंदोलन म्हणजे शेख हसीना यांच्या विरुद्धचा रोष होता का? हे आंदोलन विद्यार्थ्यांचंच होतं का? कारण शेख हसीनांना पदावरनं हटवलं तरी पुढची व्यवस्था ही संसद चालवणार आहे। संसदेचा अवमान करणारे जर विद्यार्थी नाहीत तर मग ते कोण आहेत? बांगलादेश बदलतंय का? आणि तुम्हाला जर बांगलादेशात आत्तापर्यंत दाखवलेल्या किंवा टेलिव्हिजन स्क्रीनवरती मगाचपासून आपण जी दृश्य पाहतोय त्या दृश्यांनी विचार करायला भाग पाडलं असेल तर जरा थांबा, तुम्ही पुढची दृश्य बघा। ही दृश्य कोणत्याही संवेदनशील माणसाला हादरवतात, विषण्ण करतात। टीव्ही स्क्रीनवरची आत्ताची दृश्य किळसवाणी म्हणायची की विद्रूप म्हणायची की विकृत असा प्रश्न मलाही पडलाय। एका महिलेच्या अंतर्वस्त्रांचं विकृत प्रदर्शन करणारे, विभत्स हावभाव करणारे हे नेमके कुठले विद्यार्थी आहेत आणि कुठल्या कॉलेजमध्ये शिकतात? शेख हसीनांच्या घरातल्या अंतर्वस्त्रांचं प्रदर्शन मांडणाऱ्यांना आंदोलक म्हणायचं का? या आंदोलनातली ही ती दृश्य आहेत ज्यांनी एक स्त्री म्हणून अनेकांची मान शर्मेनं खाली गेली। दंगली, आंदोलनं किंवा युद्ध यामध्ये सगळ्यात आधी टार्गेट केलं जातं ते महिलांना। बदला या शब्दाचा अर्थ पुरुषांसाठी महिलांवरती अत्याचार करणं एवढाच आहे का? देश, समाज जेव्हा एका मोठ्या स्थित्यंतरामधनं जातो तेव्हा महिलांना त्यांच्या जीवापेक्षा जास्त भीती असते त्यांच्या अब्रूची। आंदोलनाच्या नावाखाली अंतर्वस्त्रांचं हे असं विभत्स प्रदर्शन हे पुरुषी मानसिकतेचं प्रतीक असल्याचं बोललं जातं। महिलांची अवहेलना केल्याशिवाय पुरुषांचा विजय कधीच पूर्ण होऊ शकत नाही। ही कट्टरवाद्यांची मानसिकता बदलणार तरी कधी, हा मोठा प्रश्न। तर या बातमीनंतर बुलेटिनमध्ये आज आपण इथेच थांबतोय। हे एक नवं बुलेटिन आहे, आमची एक नवी सुरुवात आहे। या नव्या प्रवासात सुद्धा तुमचं प्रेम, तुमचं साथ सोबत राहील याचा मला विश्वास आहे। आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा। तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचनांचं स्वागत असेल। या प्रतिक्रिया कुठे कळवाल तर #काय सांगते ज्ञानदा या हॅशटॅगच्या अंतर्गत न्यूज18 लोकमतच्या ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूब पेजवरती जाऊन तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। उद्या रात्री 9 वाजता आपण पुन्हा भेटणार आहोत। तोवर पाहत रहा न्यूज18 लोकमत। धन्यवाद, आभार, गुड नाईट।